कळमच्या शेटनी फॉर्म भरलाय, ते बी धाराशिव जिल्ह्यात पहिला फॉर्म भरलाय, बरोबर का? तिन्ही जिल्ह्यात. मला माफ करा, मला कुणालाही दुखवायचं नाही. आता माझा भाऊ आहे तिकडे, त्याला घ्या. मग आता महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनीही मला पाठिंबा द्यावा, तर माझ्या तोंडाला काळं लावून मी अख्खा जिल्हा सोडून जाईल. तसं नका करू, चांगलं आणि दिसतं या तुम्ही काय उपर एवढं काय महायुतीतल्या एका नेत्यानं मी विधान परिषदेवर जाण्यास पात्र आहे असं मला काही दिवसाआधी, दीड वर्षाआधी सांगितलं होतं. महायुतीच्या नेत्याने त्यांचं नाव नाव मी सांगा. घेणार नाही, तर मला ही काम करण्याची संधी देण्यासाठी राणा दादा? त्यांनी सुद्धा त्यांचं बळ वापरावं. राणा दादा, नाव घेणार नाही. विजय सिंग ठाकूर साहेब. एका बरं, आता शेट महत्वाचा प्रश्न आहे पैशाचा. 5-5, 10-10 लाख रुपये मताला द्यावे लागतात असं मी ऐकलंय. बरोबर. आहे का पैसे तेवढे? जिल्ह्यात तुळजापूर आणि कळंब सोडलं तर बाकीच्यांना कुठेही सूचकसाठी दारोदार फिरावं लागणार आहे. आम्हाला योगायोगाने मी सह्या घ्यायला सुद्धा कुठंच गेलो नाही. विड्रॉल करणार नाही. एखाद्यानं म्हणलं 1 कोटी देतो, चल. की माझ्या घराला सोन्याची चौकट बसवण्या एवढं माझ्याकडं प्रलोभन ह्याच्या आधी येऊन गेले. 1 कोटी काय 100 कोटी आले तरी विड्रॉल करणार नाही, पण काहीतरी त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे काही विधान परिषदेच्या निवडणूक आहे त्याचा बिगुल वाजलेला आणि कालपासून फॉर्म भरायची तारीख देखील सुरू झालेली आहे. आणि आता कळमच्या शेटनी फॉर्म भरलाय, ते बी धाराशिव जिल्ह्यात पहिला फॉर्म भरलाय, बरोबर का? तिन्ही जिल्ह्यात पहिला फॉर्म भरलेला आहे त्यांनी. आत्ता तरी त्यांनी पहिला नंबर पटकावलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, याला जी 10 सूचक लागतात तर ते या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून गेलेला. तर त्यांच्यासोबत ह्या 10 सूचकांनी म्हणजे कळमच्या नगरसेवकांनी देखील त्यांना पाठिंबा दिलेला, सही केलेली आहे, बरोबर का? तर मग आता त्यांना विचारायचं काय अपेक्षेने तुम्ही हा फॉर्म भरला? स्थानिक स्वराज्य संस्थेचे मूळ प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत राहणं हा माझा उद्देश आहे. स्थानिक स्वराज्य संस्था हा कायद्यात बनवण्याचा उद्देशच हा होता की तिथल्या लोकप्रतिनिधीची ग्राउंड लेवलला जनतेशी नाळ असते आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या शासन दरबारी सोडवणारा एक आमदार राहावा, ज्यानं विधान भवनात ते प्रश्न उचलावेत. पण गेल्या कित्येक वर्षात, मला माफ करा, मला कुणालाही दुखवायचं नाही, पण जेही याच्यातनं निवडून गेलेत त्यांनी 2-4 पैसे खर्च केले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडे परत 6 वर्ष ढुंकूनही पाहिलं नाही, त्यांचे प्रश्नही कधी मांडले नाहीत. आत्तापर्यंतच्या एकाही आमदारानं या मतदारसंघातनं निवडून गेलेले जर हा पुरावा दिला की मी मांडलेल्या एकूण प्रश्नापैकी 50% प्रश्न हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निगडीत होते, किंवा मी शासनावर केलेल्या पत्रव्यवहारातला 50% पत्रव्यवहार हा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी निगडीत होता, तर मी शपथेवर सांगतो की मी तन, मन आणि धनानं त्यांचा प्रचार करेल, माझी उमेदवारी त्यांना समर्पित करेल. असं कुणीही केलेलं नाही. आणि मुळात प्रश्न हे स्थानिक स्वराज्य संस्थेत जास्त असतात. किंवा पाणी सोडताना काय अडचण आहे, आता समजा फवारणीच करायची एका ठिकाणी तर काय अडचण आहे, कोरोना काळात काय अडचणी होत्या, त्या लोकांचं दुखणं ऐकून घेऊन त्या आमदारांना जर प्रयत्न केले असते तर मला वाटतं ह्या सगळ्या समस्या सुटल्या असत्या. आजच्या घडीला अध्यक्षाचे अधिकार सीमित करण्यात आलेले आहेत. विषय समितीला काही अधिकार नाही सभापती म्हणून मिरवण्याशिवाय. नगरसेवकांच्या अधिकारांना सभागृहात विषय मांडण्याशिवाय काही अधिकार नाही. त्याच्या बाबतीत जो काटेकोरपणा पाहिजे, जी कालबद्धता पाहिजे की विषय समितीने एक ठराव घेतला तर अध्यक्षावर बंधनकारक पाहिजे की 2 महिन्यात 3 महिन्यात संविधानिक बाब तपासून जर कायद्यानं तो ठराव योग्य असेल तर तो अंमलात आला पाहिजे. परंतु असली कुठलीही तरतूद नाही. अध्यक्ष ते गुंडाळून ठेवतात, CO ते गुंडाळून ठेवतात. हा न्याय मिळवून देण्यासाठी तिथल्या नगरसेवकांना आपण प्रयत्न करावं, तिथल्या जिल्हा परिषद सदस्यांना आपण प्रयत्न करावं, ही माझी भावना आहे. पण काय माहिती का शेठ, आता माझा भाऊ आहे तिकडे, त्याला घ्या. मग आता महाविकास आघाडीकडून आतापर्यंत तुम्ही लढलात, मग महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार तुम्ही राहताल का? महाविकास आघाडीनं मला अधिकृत उमेदवारी द्यावी ही मी मागणी केली आहे. परंतु त्यापुढं जाऊन मी असं म्हणतो की महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनीही मला पाठिंबा द्यावा, जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थेचा आदर्श लोकप्रतिनिधी कसा असतो हे मी दाखवून देईल. मी जर 6 वर्षात नाही दाखवून दिलं तर माझ्या तोंडाला काळं लावून मी अख्खा जिल्हा सोडून जाईल. तसं नका करू, चांगलं दिसतं आणि तुम्ही या उपर महायुतीतल्या महायुतीतल्या एका नेत्यानं मी विधान परिषदेवर जाण्यास पात्र आहे असं मला काही दिवसाआधी, दीड वर्षाआधी सांगितलं होतं. महायुतीच्या नेत्याने त्यांचं नाव मी घेणार नाही, परंतु मी तुमच्याद्वारे त्यांना आवाहन करतो की तुम्हीच मला हे स्वप्न दाखवलं होतं, तर मला ही काम करण्याची संधी देण्यासाठी त्यांनी सुद्धा त्यांचं बळ वापरावं. राणा दादा, नाव घेणार नाही. विजय सिंग ठाकूर साहेब. एकांतातल्या गोष्टी जाहीर बोलणं योग्य नाही. बरं, आता शेठ महत्वाचा प्रश्न आहे पैशाचा. 5-5, 10-10 लाख रुपये मताला द्यावे लागतात असं मी ऐकलंय. बरोबर आहे का पैसे तेवढे? मला पैशाची गरज पडणार नाही. माझ्यासाठी पैसे देणारे अनेक जण आहेत, पण मला पैशाचा वापर करायचा नाही. कारण मी लोकांच्या समस्या ज्या सोडविणार आहे त्याच्यातनं यापेक्षा जास्त समृद्धी त्यांच्याकडे येऊ शकते. मी ज्यावेळेस त्यांना फंड्स मिळवण्यासाठी मंत्रालयात बसल, मी ज्यावेळेस त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानभवनात आवाज उठवेल, त्यावेळेस याच्या कित्येक पटीनं
मानसिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्ट्या ते फायद्यात राहतील. त्याच्यामुळं कोंबडी कापण्यापेक्षा त्यांनी अंडे किती मिळणार आहेत ह्याचा विचार करावा. सहसा असे आता विधान परिषदेला तर कोणी फॉर्म भरू शकत नाही, कारण 10 सदस्य लागतात. ही कशी जुळवले तुम्ही 10 जण? जुळवायची गरज नाही. माझ्यावर जीवाला जीव देणारे, माझ्यासाठी वाटेल ते करणारे, अगदी आज येताना सुद्धा इथलं फॉर्म भरायला पैसेसुद्धा मला माझ्या एका मित्रांनी दिले आणि या पद्धतीचे मित्र आहेत. शिवाय आमदार साहेब आणि खासदार साहेब यांचं मला आशीर्वाद पाठबळ होतं. त्यामुळे ही अडचण येत नाही. जिल्ह्यात तुळजापूर आणि कळंब सोडलं तर बाकीच्यांना कुठंही सूचकसाठी दारोदार फिरावं लागणार आहे. आम्हाला योगायोगाने मी सह्या घ्यायला सुद्धा कुठंच गेलो नाही. सह्या मला आमच्या नगरसेवकांची स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबियांनी जाऊन आणून दिले. हे आमचं भाग्य आहे. विड्रॉल करणार नाही? 99.99% विड्रॉल करणार नाही. परंतु जर कुणी सक्षम उमेदवार असा उभारला जो असा शब्द देईल की मी फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रश्नावरच काम करल आणि त्याचा विश्वास आम्हाला कुणीतरी देईल आणि पक्षानं तसा आदेश दिला की आता योग्य तुझ्या स्वप्नातला उमेदवार आहे तरच माघार घेईल, अन्यथा नाही. एखाद्यानं म्हणलं 1 कोटी देतो चल, 50 कोटी दिले तरी माघार होणार नाही. आर्थिक अपेक्षेनं जर मी काम केलं असतं तर माझ्या आयुष्यात एवढ्या संधी येऊन गेल्यात की माझ्या घराला सोन्याची चौकट बसवण्या एवढं माझ्याकडं प्रलोभनं ह्याच्या आधी येऊन गेलेले. पैसा मला मोहात पाडू शकत नाही. मग आता हे कायम राहणार जर पक्षाने कंटिन्यू ठेवलं? फक्त पक्षादेश आला आणि समोर तसा उमेदवार असला पक्षानं सांगितलेला तरच माघार, अन्यथा माघार नाही. अन्यथा माघार नाही. हे आहे आमच्या कळंबच्या संजय मंजुळा शेठ यांची ही भूमिका. काय त्यांनी सांगितलेली आहे, 1 कोटी काय 100 कोटी आले तरी विड्रॉल करणार नाही, पण काहीतरी त्यांच्या अटी पण आहेत. अजून एक वैशिष्ट्य की स्वतः मतदार यादीत असलेला, म्हणजे या मतदारसंघातला मतदार असलेला मी कदाचित एकमेव उमेदवार राहील. तर एकूणच त्यांची भूमिका काय असणार आहे आणि काय कारणानं त्यांनी फॉर्म भरलेला आहे ते सांगितलेलं आहे. बघूया पुढे कायम राहिलं तर अजून त्यांचा एक इंटरव्ह्यू घेऊ आपण. धन्यवाद.